हाय नमस्कार. तर म्हणलं लई दिवस झालं बाहेरचे ब्लॉग तुम्हाला दाखवले नाहीत. बघा फुलं किती आलेत. भरपूर जणांना ही आवड असते. याला वांगे आले ती एका कालवणापुरती येते ती आपली वांगी. आणि फुलं तर बघा रखडून झाड गेलंय. मस्त अशी 2 कलरची फुलं आहेत ती. बघितलं फुलं लावून लावून कटाळा आला. आणि ती चिनी मिनी तर फुलं बघा गच्चच भरलंय. बघा चिनी मिनी दिसले का ते झाड तर एवढंच आहे पण गच्च भरलंय. आणि हे तर काय आता पत्रण ही ना आता मला वेळ पण नाही एवढं. तर बानूचं चाललंय रणनं. बानूबाईचं चाललंय रणनं. तुम्हाला मी दाखवते की. आणि आई संगत पण आपण थोडस बोलूया. अरे गप पिले गप माझं पिल्लं. आई आयो कसं वाटलं तुला? त्या ताईंना थँक्यू म्हण, धन्यवाद म्हण, आशीर्वाद दे त्या ताईंना. चांगलं होऊ दे म्हणाव. देवपूजा केली का? दे गे ताईंना आशीर्वाद दे. आईसाठी पण पाठवायचंय त्यांना गिफ्ट. आईसाठी सुद्धा गिफ्ट पाठवायचंय. तर आईला आमच्या जास्त काय बोला येत नाही कॅमेरामध्ये. तर आशीर्वाद दे आई फक्त. दे की असाच आशीर्वाद आहे बाय म्हणावं तशी ज्योती. मग आता ओळख ना पाळत तुम्ही बोलता फोनवर माझी काय ते ओळखी आहे का? पण ती पण पोरगीच आहे तुझी. पण आशीर्वाद दे चांगलं होऊ दे बाय तुझं. होईल की बाणूच्या आशीर्वादाने. हा तर आईने दिला बरा आशीर्वाद. तर हा का इथं बानूचं चाललंय. हो का बानू तुला त्या माऊनं कपडे पाठवलेले कसे वाटले? छान वाटले हा म्हणते. हो का अजून पॅन्ट पाठवली. अजून एक टी शर्ट पाठवलाय. हा कशी करते या. आंघोळ झाली म्हणून बानू रडती. तर मी तर पळत धावत आली. ताई मला लय आनंद झाला. तर अजून ती 3 गिफ्ट आल्यावर नक्कीच दाखवल. आणि बानूला घातला का नाही ग टी शर्ट? सक्रातीला 2 पाठवलेत त्या ताईंना. तर ही घालायचं येईल की. एक दीक्षाला शँडेल 2 स्टॉप पाठवल्यात. एकदम आलं नाही ग त्या ताईंना. म्हणजे लय लांबनं येतंय ना त्यांना जमलंच नाही. ते कुरिअर केलंय त्यांनी. ते पोस्टाने ती येतं ग ती एकदम ती नाही आलं त्यांना. तर त्यांनी पण त्यांच्या मैत्रिणीला विचारूनच पाठवलंय. त्यांना पण एवढं जास्त माहीत नाही. तर म्हणून त्या ताईंना थोडं पाठवलंय. पण अजून 3 गिफ्ट येणं बाकी आहे. 2 त्यातले आली. साडी लय आवडली. तुला आवडली का आई साडी? राहू दे मग तुला सक्रातीला ब्लाऊज शिव. मग काय अडचण नाही ताई. तुम्ही आईला पाठवली काय मला पाठवली काय एकच झालं. पण त्या दीक्षाला पण साडी लय आवडली. दीक्षासाठी पण 14 एप्रिलला साडी पाठवते म्हणल्यात ताई. म्हणजे बघ किती म्हणतात ना की म्हणजे मला शब्दच नाही सांगायला की तुम्ही एवढं प्रेम केलं. कारण रडू पण येतं मला. कारण आजपर्यंत मला ना कोणा माझ्या लेकरांना जाऊ द्या जे झालं ते झालं. आपल्याला कुणाबद्दल बोलायचं नाही. मी आनंद आहे त्या आनंदातच सहभागी. आणि आपण कुणाबद्दल बोलणं हे आपल्याला पण शोभा देत नाही. पण मन भरून येतं माझं की जाऊ द्या हाय मला बहीण म्हणते. आणि तुम्ही बानूसाठी ज्या गोष्टी केल्यात मला खूप आनंद झाला. भारी वाटलं. तर बानूला दवाखान्यात न्यायचं होतं. पण बानूला दवाखान्यात न्यायचं म्हणलं तर लय बानूचे हाल होत आहे. हात तुम्हाला दाखवू का बानूचा कसा झालाय? हो का सूज वसरली. हो का दिसत असेल. हो का दिसला का? दुखतोय अजून तिचा हात. माझा लय गार पाललाय. हो का बघितलं का किती काळा निळा हात झालाय. कशाने झालाय ते कळ नाही. इथं रठ आहे अजून आहे का नाही. ती गोळी सारखी आहे. इथं सुजलंय ग लय. लय सुजलंय इथंच. रक्तदाब केला तो पट्ट्या बसवल्या हातामुळेच रडते. हो का बघितलं का कसा हात झालाय बाणाचा? हो का रक्त साकळलंय.
त्या हातात दुखत असन, ती पट्टी लावली होती ना ती, त्यामुळं तसं झालं बघा भावा बहिणींनो. ते बाणूचं पण दुखतंय त्यामुळंच. ठीक आहे, त्या हातच उचला नाही बिलकुल. काय करावं सारखं दवाखान्यात नेऊन तर मला तर कंटाळा आला बघा. पण आता न्यावा तर लागतंयच. पण तिचं ते हातच दुखतोय. ते गोळ्या आणलेल्या त्याने वसरलाय जरा, थोडासा फरक पडलाय ठणूक. पण दुखतंयच तिचं अजून. चालते मी तिला. आणि मला पण काम लय आहेत, पण उत्सुकता झालती ताईनं गिफ्ट पाठवलेले बघण्याची आणि तुम्हाला दाखवण्याची, म्हणून मी पळत आली. तर तसंच दीक्षूला पण मस्त असं शँडल पाठवलाय मॅचिंगचा आणि टॉप पण पाठवल्यात खूप भारी. तर त्या ताईंचं असं म्हणणं होतं, ताई त्या दीक्षाला माझ्या मापाचंच पाठवलंय, टिपा मारून घे. हो ताई चालतंय, टिपा मारून घेतो. तर मला वांगवरली क्रीम पण ताईनं पाठवली. वांग आला, मी नाही कधी काय वापरत, पण आता त्या ताईने एवढं प्रेमाने पाठवले तर लावावं तर लागलच. संध्याकाळनं रोज चेहरा धुवून लावायचे. ठीक आहे, लावूया. एवढं प्रेमाने ताईंना पाठवलं म्हणल्यावर त्यांचा मान राखाय नको का. तर बानू हो का, आंघोळ झाली बानूची. तिला गोळी चारते जेवण करून, कारण हात तिरसले रट झालाय तिचा, सुजलाय हात. काय करावं काय नाही, लय महाग बघा हाय. टेन्शन टेन्शन टेन्शन. सुकाची भाकर सुद्धा मला खायला येईना. माझं तर लय दुखतंय. पण दवाखान्यात जायचं होतं सरकारीमध्ये, म्हणलं आधी घरचं बघावा आणि मग आपलं बघावं, आहे की नाही. तर चला, हेड्या वावलं असलं तर लाईक आणि शेअर करत जावा. आणि कुणाला काही समस्या असेल तर मला नक्कीच फोन करा. आणि कुणाला बाणूसाठी गिफ्ट पाठवायचं असेल तर आपला ॲड्रेस आहे राहणार भाळवणी, तालुका करमाळा, जिल्हा सोलापूर, असा आपला ॲड्रेस आहे. तर ती 3 गिफ्ट आल्यावर नक्कीच तुमच्यासोबत शेअर करेन. तर तोपर्यंत चला, नमस्कार, बाय.